पिंजरा पिंजरा रे. नारायण ते येऊ का आत? या. गोरखदादांनी मला हे पैसे घेऊन पाठवलेत आणि सांगितले की सगळे बिल देऊन आजच्या आजच चेकआउट करा इथून. ठीक आहे, जा. येतो मी. हा गोरख काका तर हात धुवून माझ्या मागे लागलाय. आता जर काही केलं नाही ना मी, तर बहुतेक हा जनावरासारखा दावणीला बांधून आम्हाला शेलार वाड्यात घेऊन जाणार आहे. नारा, काय झालं? काय झालं नारा? तुला आपल्या बाळाची काळजीच नाहीये ना? दुसरं कोणी आहे का काळजी घ्यायला? मग तुला मी, मला तू आणि आपल्याला हे बाळ, एवढा संसार आहे नारा आपला. संसार? हासला घाणेरड्या लॉज वरचा संसार. इथे धड साफसफाई नाही, नीट जेवायला मिळत नाही. आता या अवस्थेत मला फळं खायचं मन करतंय, पण तुझ्याकडे पैसे नाही. बहुतेक माझं बाळ आता कुपोषितच राहणार आहे. तुला बाप म्हणून घ्यायची लाज नाही वाटत का रे? काय करू मी, सांग मला. मी जे सांगते करायची तयारी नाहीये, मग कशाला विचारतोस मी काय करू म्हणून? बघ नारा, तू पहिल्यांदाच बायकोच्या हक्काने माझ्याशी काहीतरी बोलतीयस. एकदा सांगून तर बघ मी काय करतो तुझ्यासाठी. ते काही कर. जा आता माझ्या मामाकडून पैसे घेऊन आणि भागव माझ्या गरजा. लग्न झेपत नाही तर कशाला केलंस माझ्याशी लग्न? लग्न म्हणजे काय खेळ वाटला काय तुला? एकमेकांच्या गळ्यात माळा घातल्या म्हणजे काय लग्न झालं नाही? एका बाईला प्रेग्नेंट केलं म्हणजे बाप झाला नाहीस तू? नारायणी बास, तू काही बोलतेस आता? तुझी लायकी मला माहिती होती, म्हणूनच मी तुझ्याशी लग्न करायला तयार नव्हते. पैसे द्यायला सुद्धा तयार झाले होते मी तुला, पण नाही, तुला माझ्याशीच लग्न करायचं होतं ना. आता भोग कर माझी फळं. नारायणी, मी पूर्ण प्रयत्न करतोय आपल्या संसारासाठी. तू सांग तर, तुला काय हवंय, मी आणून द्यायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, मला आता चायनीज खायचं मन करतंय. जा माझ्यासाठी चायनीज घेऊन ये. ठीक आहे, तुझं सूप आणू का? तेवढे पैसे आहेत माझ्याकडे. ठीक आहे, मग मला 2 प्लेट फ्राईड राईस आण, 1 प्लेट चिकन मंचुरियन, स्वीट कॉर्न सूप आणि 2 प्लेट चायनीज भेळ घेऊन ये. जा. एवढं सगळं आणायचं तर पैसे संपून जातील माझ्याकडचे. तुझ्याकडे आहेत का काही पैसे? माझ्याकडे कुठून असणार पैसे? नवरा तू आहेस ना, मग पैशांच्या जमवाजमवीचं टेन्शन तूच घे. आईला खरं तर 10-15 रुपयेच आहेत माझ्याकडे. आता काय करता येईल? आपण कोणाकडून तरी मागायचे का पैसे? वा, ही छान आयडिया आहे आणि ते काम मला जमेल सुद्धा. माझं तसं बरंच आयुष्य लोकांकडनं पैसे काढण्यात गेलंय, पण कुणाकडनं मिळतील आत्ता पैसे? आनंदी किंवा वीर देतील पैसे. हा, हे बेस्ट आहे. पण मग त्यांच्याकडनं तूच माग पैसे, ते बरं पडेल. चला, पैसे मागण्याच्या निमित्ताने तरी मला देशमुख वाड्यावर जाता येईल. कसला विचार करतेस नारा? नाही, कसला नाही. मी नाहीये, तू जा तिकडे एकटा. कम ऑन नारा, एवढी चांगली आयडिया सुचवलीयस आणि मी आहे ना. मी तुला सांगू का कसे पैसे मागायचे ते? ठीक आहे ओजस, मी फक्त तुझ्यासाठी त्यांच्याकडे पैसे मागायला जाते. थँक्यू नारा. जा माझ्यासाठी चायनीज घेऊन ये. हो, मी आणतो, पण तू पण लवकर या, नाही तर ते आणलेलं चायनीज गार व्हायचं. पिंजरा